हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्होकॅब्युलरी तुम्ही कशी यूज करू शकता आणि त्याचं काय महत्त्व आहे. तर आपण सध्या संभाषण कौशल्य म्हणजेच की कम्युनिकेशन स्किल्सविषयी बोलतो आहे. तर आज मी तुम्हाला 3 टिप्स देणार आहे चांगलं कम्युनिकेशन करण्यासाठी, म्हणजे चांगला संवाद साधण्यासाठी. क्विक टिप्स. पहिलं की तुमची व्होकॅब्युलरी योग्य असायला पाहिजे, म्हणजेच शब्दकोश वाढवा. ज्याही भाषेमध्ये तुम्ही बोलता किंवा बोलू इच्छिता त्याच्याविषयी वाचा, त्याची माहिती गोळा करा, कारण विषयाचं ज्ञान असणं पण तेवढंच गरजेचं आहे. नंबर 2 की तुम्ही ऐका, दुसऱ्याचं ऐका. म्हणजे जेव्हा समोरचा व्यक्ती बोलतो तेव्हा शांतपणे ऐकून घेणं खूप गरजेचं आहे. त्यालाच आपण लिसनिंग स्किल्स असं म्हणतो. आणि हिअरिंग आणि लिसनिंगमध्ये अंतर आहे, म्हणजेच की फक्त नुसतं ऐकण्यासाठी ऐकणं आणि ॲक्च्युअल ऐकणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तर शांतपणे फोकसनी ऐकणं, लक्ष देऊन ऐकणं हे गरजेचं आहे. आणि तिसरं आहे की कुठलेही टेक्निकल जार्गन्स किंवा कुठलेही विषयाचे तुमच्या प्रोफेशन्सशी रिलेटेड शब्दकोशाचा वापर करायचा नाही. तर या 3 गोष्टी तुम्हाला खूप फायदा करतील, कारण की जेव्हा आपण कम्युनिकेशन स्किल्स असं म्हणतो, म्हणजेच की ही एक कला आहे जी सगळ्यांना पटकन जमत नाही आणि ती त्याच्यात न जमण्यासारखं काहीच नाही आहे, पण आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, म्हणून हे आपल्याला कठीण जातं आणि मग म्हणतो आपण की अरे माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं नाही आहे. तर ते तसं नाही आहे. या लहान लहान गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल. पहिली गोष्ट आत्ताच मी सांगितलं की तुमचा शब्दकोश वाढवा. दुसरं, लक्ष देऊन ऐका, समोरच्याला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या आणि मग उत्तर द्या. आणि तिसरं, कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेटेड शब्द किंवा तुमच्या विषयाशी निगडीत असलेले शब्दांचा प्रयोग बोलीभाषेत करू नका, ज्याला की मी जार्गन्स असं म्हटलेलं आहे, जेणेकरून समोरच्याला सहज कळेल की तुम्हाला काय बोलायचं आहे. आजच्या व्हिडिओत इतकंच, आणि माझ्या पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला कम्युनिकेशनची प्रोसेस समजवणार आहे अगदी सोप्या भाषेत. डन? राईट. थँक्यू.